नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, तुमच्या काही इच्छा आहेत का? तुम्हाला स्वामींजवळ काही नवस बोलायचा आहे का, करायचा आहे का? भरपूर लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा असतात, त्यासाठी त्यांना नवस करायचा असतो, खास करून स्वामी समर्थांना। जर तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा हा प्रश्न मनात येत असेल किंवा तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण कशा करून घ्याव्यात। पण त्याआधी अजूनपर्यंत तुम्ही गुरुमाऊली या आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून हा चॅनल सबस्क्राइब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। पण मित्रांनो, स्वामींना नवस करायचा असेल, नवस बोलायचा असेल तर एकदम सोपी, साधी आणि सरळ पद्धत आहे आणि ती आपण घरच्या घरी करू शकतो। तुम्हाला यासाठी खूप मोठे काम किंवा खूप मोठी पूजा अर्चा करण्याची गरज नाही। तुम्ही फक्त आपल्या घरात असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर बसायचे। स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती आपल्या घरात असेलच तर तुम्ही त्या मूर्ती समोर, फोटो समोर बसा, दिवा व अगरबत्ती लावा, स्वामींसमोर मुजरा करा, त्यांच्या पाया पडा, त्यांना प्रार्थना करा आणि एक नारळ व खडीसाखर हातात घेऊन स्वामींकडे बघत तुम्हाला जे बोलायचे, जे हवं आहे ते, ज्या संकट, समस्या, ज्या इच्छा आहेत त्या बोला। जो नवस करायचा आहे तो बोला आणि स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया, स्वामी समर्था, माझा हा नवस आहे, हा लवकरात लवकर पूर्ण करा। आणि तुमच्याकडून जे शक्य असेल, जे तुम्ही स्वामींसाठी करू शकत असाल ते तुम्ही स्वामींना बोला की स्वामी मी अक्कलकोटला येईल, जर तुम्ही माझा हा नवस पूर्ण कराल तर स्वामी मी अमुक गोष्ट करेल, अमुक गोष्ट सोडून देईल, स्वामी मी हे करेल, की जे तुम्हाला करावंसं वाटत असेल ते तुम्ही नक्की करावं। की स्वामी मी 11 लहान मुलांना जेवण घालेन किंवा मी दान करेन, हा नवस करताना अशा गोष्टी बोलायच्या असतात। आणि जेव्हा काही दिवसात, महिन्यात जर तुमचा नवस पूर्ण झाला तर जे काही तुम्ही बोललात ते तुम्ही नक्की पूर्ण करा, तरच तुमच्यावर कोणत्या अडचणी, संकट येणार नाहीत। पण जर तुम्ही जे बोलला आहात नवस करताना आणि तेच विसरलात तर तुमच्या अडचणी वाढू शकतात, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा। तर नवस साधा, सोपा, सरळ स्वामींसमोर बसून हात जोडून नारळ खडीसाखर ठेवून बोलायचा असतो आणि त्या बदल्यात तुम्हाला जे शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही करायच्या असतात, तरच तुमचा नवस पूर्ण होईल व स्वामींची सेवा पण होईल। मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।